न्यूज़ 14 सच के साथ। भिवंडी में दो शातिर चोर गिरफ्तार, 24,65,000 के लैपटॉप बरामद। भिवंडी की नारपोली पुलिस ने क्राइम ब्रांच यूनिट 2 के सहयोग से दो शातिर चोरों को गिरफ्तार किया है, जो गोदाम की रैकी कर दीवार तोड़कर चोरी करने में माहिर थे। पुलिस ने इनके पास से 24,65,000 रुपए की चोरी का माल बरामद किया है। गुप्त सूचना, सीसीटीवी फुटेज और तकनीकी विश्लेषण के आधार पर दिलीप बसवराज चौहान और अर्जुन मुन्ना राठौड़ को कायनकोट तांडा शाहपुर कर्नाटक से गिरफ्तार किया गया। पुलिस ने इनके पास से 26 लेनोवो लैपटॉप और चोरी में इस्तेमाल बाइक बरामद की है। ये कार्रवाई अपर पुलिस आयुक्त डॉक्टर पंजाब राव ओगले, डीसीपी अमर सिंह जाधव, एसीपी शेखर बगाड़े के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक जनार्दन सोनवने, पीआई धनराज केदार, पीएसआई सुधाकर चौधरी, प्रकाश पाटिल, प्रशांत राणे, सुदेश गागे, सचिन जाधव, अमोल इंगले, भावेश गरत और विजय कुमार की टीम ने की है। $378/25 हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये गोडाऊनमध्ये चोरी करून त्यांचे लॅपटॉप चोरून घेऊन गेले होते। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या युनिट 2चे इन्चार्ज जनार्दन सोनवणे, एपीआय केदार आणि त्यांच्या टीमने एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाने तपास केला, त्याचा समांतर तपास केला। यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले, एक दिलीप चव्हाण आणि दुसरा अर्जुन राठोड। हे मूळ राहणारे कर्नाटक राज्यातले आहेत। काही दिवस आपल्या भिवंडी परिसरामध्ये तिथे प्रवास करायला होते। त्या 2 आरोपींना आपण अटक केली, त्यांच्याकडून एकूण 26 लॅपटॉप जप्त केलेले आहेत, ज्याची किंमत आहे 24,65,000 आणि याच्यामध्ये अजून देखील त्यांनी कुठल्या गोडाऊनमध्ये किंवा इतर ठिकाणी चोरी केलेल्या घरफोडी केलेल्या याचा देखील आम्ही तपास करत आहे। सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये किती लाखांचा मुद्देमाल होता हा? कुठे सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण 26 लॅपटॉप मुद्देमाल जप्त केलेला आहे, नोंदवून आलेला आहे, त्याची किंमत 24,65,000। हे कुठे विक्रीसाठी नेणार होते काय? आता अधिक आम्ही तपास करत आहे। सध्या त्याच्यामध्ये रिकव्हरी केली, जप्ती केलेली आहे, ते कोणाला विकणार होते, ते कोण रिसिव्ह करणार होतं, तर देखील अधिक तपास आम्ही करत आहे। कशा प्रकारे ह्याची मोडस असायची चोरी? हे स्क्रूड्रायव्हर कटावणीच्या साहाय्याने गोडाऊनचे शटर किंवा दरवाजे उचलून त्यामध्ये ते मुद्देमाल सोडून वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें।